जितके भी है मैं आपसे गुजारिश करता हूँ, मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूँ। अल्लाह अपने माझे मतदार बंधू भगिनी त्यांच्या जीवावर आज आम्ही हे विडा उचललेला आहे, त्या सर्वांचं स्वागत। मी हेमा देवराव पाटील प्रभाग नंबर 26 मधून लढत आहे। मी एक सर्वसामान्य घरातली आहे आणि मी सामाजिक कार्यातून इथपर्यंत पोहोचलेली आहे। आज मला पक्षाने ही संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करायचंय मला, पण त्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला खूप आवश्यक आहे। कारण मी एकटी काहीच करू शकणार नाही, कोणीच एकटं काही करू शकत नाही। पण आज आपण इथं जाऊन येऊ आणि मला सर्वांची खात्री आहे की तुम्ही सगळे आम्हाला साथ द्याल। सगळ्यांकडनं हीच अपेक्षा करते, जास्त न बोलता तुमच्या प्रत्येक समस्या या मला माहिती आहे, कारण मी 2003 ला या परिसरात राहायला आलेली आहे। रस्त्यापासनं तर शाळा, प्रत्येक गोष्ट, कुठलीच आपल्याकडे सुविधा नाहीये। त्या सुविधेसाठी तुम्हाला कुणाला माझ्याकडे सांगायला यायची पण गरज पडणार नाही, कारण मी स्वतः ते भोगलेलं आहे। आणि आपल्याला काही पाहिजे असेल तर आपल्याला नेत्यांच्या दारामध्ये जाऊन दिवस घालवावा लागतो। आपल्या परिसरातले उमेदवार दिले तर आपल्याला तिथपर्यंत जायची गरज पडणार नाही, कारण आमचे उमेदवार आम्ही 4 भागातून दिलेले आहेत। सातारा परिसरामधनं निलेश भाग्यवंत भाऊ आहेत, त्यामुळे आमच्यावर लोड येणार नाही। पण कुणीही एकाला निवडून आणायचा हा विचारही मनात आणू नका। आमची जी वज्रमुठ आहे ते आम्ही 4 आहोत आणि हे तुम्ही आहात, आणि ही मुठ तुम्ही बांधायची आहे, यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्यायची आहे। आणि सर्वांकडनं हीच अपेक्षा करते आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। नवाज पटेल, माजी ग्राम पंचायत सदस्य इस्माइल कप्तान साहब, इदरीस खान साहब, जितने भी सब आए हुए हैं, हमारे मान दे के आपको पूरा काम बाजू को छोड़ के आप मेरे बोलने के ऊपर यहाँ पे आए। मैं आपका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। किसी का नाम अगर बाकी रहा होगा तो सबको दिलगिरी व्यक्त करता हूँ। सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत। मी आता सगळ्यांचं नाव घेणार नाही, कारण त्याच्यामध्ये वेळ जाणार आहे, वेळ अगोदरच खूप झालेला आहे। ते सगळ्यांना या ठिकाणी विनंती करण्याकरता या ठिकाणी उभा आहे की 15 तारखेला आपल्याला मतदानाला सामोरं जायचं आहे आणि अत्यंत विचारपूर्वक त्या ठिकाणी मतदान आपल्याला त्या ठिकाणी भागामध्ये देवळे आल्या मी खुश झालो, तो होतो की विधानसभा मतदारसंघात 26 नंबर येतो। मला ज्या दिवशी कळलं की 26 नंबर मध्ये देवळे आली, त्या दिवशी सगळ्यात जास्त खुश मी झालो आणि ते मतदार वया झाले। आजच्या या प्रभाग क्रमांक 26च्या प्रचार सभेसाठी तथा आपल्या कार्यालयाचा शुभारंभ जो आयोजित करण्यात आला, त्या शुभारंभासाठी आपल्या समवेत आलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब, माजी आमदार, त्याचबरोबर आपले शहराचे अध्यक्ष श्री येशूभाई, तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन किरण पाटील डोणगावकर, शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन तथा जिल्हा प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रविदादा काळे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ डॉक्टर रेखाताई चव्हाण, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आदरणीय करीम पटेल साहेब, त्याचबरोबर सन्माननीय बाबाशेठ, आदरणीय फैयाजभाई, नवाज पटेल, इब्राहिम पटेल, अफजल पटेल, राजू पटेल, वसीम पटेल, इस्माइल कप्तान साहेब, बाबूरावजी जाधव, गरीब पटेल साहेब, बाबूराव जाधव साहेबांचं नाव लिहिलं ते आपले विधानसभेचे उमेदवार सन्माननीय बाबूरावजी जाधव, रियाज खानजी, सन्मान पटेल, मुनीर पहलवान, शकील पटेल, इद्रिस खान साहेब, दादा पटेल, आमचे जानू पटेल आणि
मान्य दीक्षाताई पवार, रेखाताई वाटुळे, अंजलीताई बांगर, चंद्रकांतजी जोजारे साहेब, DM पाटील साहेब. यामध्ये मला यायला उशीर झाला, मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजच्या या प्रचार कार्यालयाच्या निमित्ताने आपण सगळेजण यासाठी एकत्र आलोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या येणाऱ्या 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 त्याला आपण सगळेजण सामोरं जातोय. आणि आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 26 मध्ये जे काँग्रेस पक्षाने उमेदवार दिले त्या उमेदवारामध्ये सौ आशाबाई शांतीलाल साळवे, त्याचबरोबर निलेश दगडू भागीरंत आणि सौ हेमाताई देवराव पाटील आणि माननीय शेख हकीम गडू पटेल अशा उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेल्या आहे. देवळे हे गाव असं आहे, हे गाव जिकडं पलटलं तिकडचा माणूस निवडून येतो. हा अनुभव आतापर्यंत जेवढे लोक आमदार झाले त्यांना आहे, अमानुल्लाह मोतीवाला पासून. बरोबर पटेल साहेब? त्यामुळे देवळे गावाचा आशीर्वाद ज्यांना मिळाला हे माणसं 100% निवडून येतात याची मला खात्री. आणि म्हणून मी खुश झालो होतो पटेल की फुलंब्री विधानसभा मतदारसंघात, जालना लोकसभा मतदारसंघातल्या वार्डात देवळे आली म्हणलं की म्हणजे आपलं घरचं गाव आहे, आता इथं जावं लागत आपल्याला. आणि मी फोन सुद्धा केले काही मंडळीला की आपल्याला याच्यात लक्ष घालावंच लागेल. काल परवा पटेल साहेब तिकीट वाटपाची प्रक्रिया आपल्या शहरामध्ये पार पडली. दिसूबाई नामदेवराव पवार साहेब, मी अजून आपल्या जिल्ह्यातले प्रमुख नेते त्या तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत होते. तसेच भारतीय जनता पक्षात सुद्धा अनेक नेते तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत होते. आम्ही तिकीट वाटप करत असताना काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जो काँग्रेस पक्षासाठी 12 महिने झटत असतो, लोकांचे काम करण्याकरता पायपीट करत असतो, अशा 72 उमेदवाराला उमेदवारी देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. आणि आमच्या समोरचे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मंत्र्याची बायको, मंत्र्याची पोरगी, आमदाराचा पोरगा, आमदाराची बहीण, खासदाराची बहीण एवढ्याच लोकांना तिकीट दिली. मग बाकीच्या कार्यकर्त्यांनी कुठं जायचं? आणि सगळ्या महिला भगिनींनी मंत्र्याच्या गाड्यावर चपला फेकून मारल्या. प्रभाग क्रमांक 26 मध्ये काँग्रेसचा झंझावात मोठ्या जोमाने सुरू आहे, तर तुम्ही काय म्हणाल? काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक 26 मध्ये जे 4 उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यासाठी मी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब, जिल्हाध्यक्ष किरण पाटील लोणगावकर आणि शहराध्यक्ष युसुफभाई आणि इथले सगळी स्थानिक नेते मंडळी आम्ही आज त्या कार्यालयाचा शुभारंभ केला आहे. हा प्रभाग फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या मुकुंदवाडीपर्यंत जातो आणि मोठा प्रभाग 4 वार्डाचा मिळून एक केलेला आहे. आणि या सगळ्या प्रभागामध्ये काँग्रेसचे जे सच्चे शिपाई आहे, कार्यकर्ते आहे, त्यांना उमेदवारी देण्याचं काम पक्षाने केलेलं आहे. आम्ही या निमित्ताने या भागात आलो. अतिशय चांगला प्रचंड असा प्रतिसाद या भागातल्या नागरिकांनी, या भागातल्या जुन्या जाणत्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे 100% या 4ही जागा निवडून येणार. एकीकडे धनशक्ती, एकीकडे जनशक्ती हा संग्राम इथं दिसायला भेटत आहे. सर्व बाकीचे उमेदवार VIP गाड्यामध्ये फिरत आहे, तर याबाबत तुम्ही काय म्हणता? आमचे उमेदवार पायी फिरणारे, बाकीचे उमेदवार हे मोठ्या मोठ्या लक्झरियस गाड्यामध्ये फिरणारे, हे जे तुम्ही वक्तव्य केलं ही गोष्ट या परिसरात खरी आहे. कारण लोकांमध्ये 24 तास काम करणारा कार्यकर्ता म्हणून ज्यांना उमेदवारी द्यायचं काम आम्हाला करता आलं ते केलेलं आहे. मला आज या गोष्टीचा आनंद आहे की मी या परिसरात कार्यालयाचं उद्घाटन करायला आलो तेव्हा देवळे सातारा परिसरातली जी जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी आहे
त्यांनी सगळ्यांनी इथं उपस्थित राहिले आणि या चारही उमेदवारांना आशीर्वाद दिला, तीच आमची कमाई आहे. तुमचे उमेदवार किती मतांनी निवडून येतील? आता आज आपल्याला सांगता येणार नाही तसं, परंतु मोठ्या मताधिक्याने आमचे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार.